यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। श्लोक आहे त्याच्यामध्ये दुसरं, तिसरं आणि चौथं म्हणायचं आपल्याला. बघ ना पहिल्यापासून, मला नाही माहिती पुस्तक. प्रस्तावना लिहिलं असेल त्याच्या पुढे जायचं, अजून पुढे जा. मी पहिलं म्हणले, आता सेकंड म्हणायचं आहे. इथून स्टार्ट झालं ग्रंथ. सेकंड म्हणा आता कुठे आहे, इथं आकडा घातलेला असेल सेकंड. योग्योपादानयोगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति. काय अर्थ होतं सांग सिद्धम, अर्थ काय होतं? चौथ्याचा का? जो भाव स्वभावाला देतो त्या भावाने स्वर्ग दूर नाही. जो भाव भावाला देतो, शिवालयाला देतो, मोक्षाला देतो. बर, त्या भावाने स्वर्ग दूर नाही. जसे उदाहरण दिले की चार कोस वजन नेणाऱ्याला अर्धा कोस नेणाऱ्याचा अवघड नाही. तसं मग ते ज्या भावाने मोक्ष मिळतो त्या भावाने स्वर्ग म्हणजे बाय प्रोडक्ट मिळणं काय अवघड. बरोबर, म्हणजे तुमचं लक्ष उत्कृष्ट पाहिजे हे सांगायला लागेल. जर निकृष्ट असेल तर त्याच्याद्वारे उत्कृष्ट ध्येयाची प्राप्ती होऊ शकते. मग त्यातले मधले इंटरमिजिएट्स मिळणार, त्याला काय अवघड नाही. पण आपण काय करतोय, आपलं ध्येयच हीन असतं, म्हणजे म्हणतात ना लो एम असतं तर ते क्राईम आहे म्हणतात माताजी. लो एम इज क्राईम. म्हणून आपला आदर्श कधीही उत्कृष्ट असावा. तर काय काय बघत होतं त्यासाठी भाव काय काय सांगितलं होतं. भावावर पूजा बेल. भाव काय करतात, भावच तुमचा उद्धार करतायत. म्हणजे आम्हा सांगतात काय, भावना भवनाशिनी भावना भववर्धिनी. काय समजलं सांग. भावना भवनाशिनी, भावना असते ती भवाचा नाश करणारी असते. आणि भावना भववर्धिनी म्हणजे काय, भावनाच तुमची कशी असते, भवाचं वर्धन करणारी, म्हणजे संसारात फिरवणारी पण तुम्हाला तुमची भावनाच आहे. आणि संसारातून पार करवणारी पण तुम्हाला तुमची भावनाच आहे. काय समजले, काय समजलं सांग. भावना इन द सेन्स आपले परिणाम. मग तुम्हाला जर दुःखी करायचं आणि सुखी करायचं, दोन साईड सांगतात नुसतं. जर तुम्हाला भवाचा अंत करायचा, भव इन द सेन्स संसार, परिभ्रमण, दुःख, कष्ट, ह्या सगळ्याचा नाश कशाच्या द्वारे होणार, धनाच्या द्वारे होणार नाही, किंवा इष्टवस्तूंच्या द्वारे होणार नाही, किंवा फार कष्ट केल्याने होणार नाही. कशाच्या द्वारे होणार, कष्टाचा अंत कष्ट केल्यावर होत नसतो. तुम्हाला वाटतंय काय किती कष्ट आहेत, मग मी सकाळपासून कष्ट करणार तर सगळे कष्ट नष्ट होतील का?
तर सांगायला लागलेत म्हणून की कष्ट संपणार कशाने, त्याच्या मागं पण कारण आहे तुमची उत्कृष्ट भावना. म्हणून भावना भवनाशिनी आणि भावना भववर्धिनी असं सांगितलं. मग तुम्ही काय करायचं तुमच्यावर डिपेंड आहे की तुमचं संसार वाढवणार आहे का संसार संपवायचा आहे. योगिताबेन काय म्हणले मी, कोणाचा, प्रज्वलचा. म्हणजे तो तर संपवणार आहे, पण तुम्ही काय करणार आहे हो, वाढवायला बसलेत का. यायचे नाही तुझ्या भैया. हां असं नाही, केअर करून आपली व्यवस्थित, आपल्याला मोक्षाला जायचं आहे. हां असं नाही, सगळं आपलं व्यवस्थित केअर करून. मी 2 दिवस सुट्टी दिली होती ना त्याच्यासाठी. मग माझंच आदर्श घेतात मग. रोगीचं नसते आदर्श घ्यायचा, निरोगीचा घ्यायचा असतो. भरपूर अनुभूती घे हे सांगितलं का मम्मीने, तसलं काय सांगणार नाही, गोळ्या भरपूर खा म्हणून सांगणार. प्रतिक्रमण करा, आपल्या शरीरात आलेल्या जीवांची क्षमावणी करा. बरं बसा, खाली बसू नका, बरं बस, बस तिथं वर भैया. तर काय सांगितलं, भावनाच तुम्हाला तुमच्या भवाचा अंत करणारी आहे आणि भावनाच भवाला वाढवणारी आहे. मग इथं त्यांनी थोडंसं विस्तार घेतलंय, ते वाचते. यथार्थ आनंद को प्रकट करने के लिए, ह्याच्यात नाही आहे, 2 पद्धतियों को लिया जाना चाहिए. काय म्हणले अस्मी, हां ऐकायचं, ऐकताना एक व्यवहार पद्धती आणि एक निश्चय पद्धती. जैसे 5 पाप माहिती आहेत कुठले सांग. हिंसा, बोल अस्मी. हिंसा, असत्य, चोरी, कुशील, परिग्रह हे 5 पाप आहेत. आपण सतत कुठल्या ना कुठल्या पापामध्ये असतो किंवा 5ही पापांमध्ये असतो सतत. मग त्या पापाचा नाश करायला, त्याग करायला काय करावं लागतं, एक 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 काढून टाकायचे का. हिंसा टाकली, असत्य टाकलं, सोडलं असं नाही आहे. तर तुमचं आचरण योग्य असेल तर हे 5ही पाप तिथं नष्ट होणार. श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्याची यथार्थ परिणती असेल तर 5ही पापांचा त्या ठिकाणी नाश होणारच. जैसे हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह का त्याग कर देते हैं और भी मन वचन काय की शुभ प्रवृत्तियाँ कर रहे हैं, ये सब व्यवहार पद्धती है. म्हणजे तुम्ही पाप करा नाही तर पुण्य करा, सगळं व्यवहार आहे. व्यवहार इन द सेन्स कहो पर मानो मत, सगळं करा. पूजा मी करतोय हे म्हणताय पण पूजा तुम्ही करत नाही आहे. पूजा केली का, पूजा नाही केली. हां सांगितलं होतं करा म्हणून. मग हे सगळं करतोय हे दिसतंय, पैसा कमवता का नाही सांग. पैसा कमवत नाही. पैसा कमवतो का भैया, मग काय उगीच येते का. मी तर दिवसभर कष्ट करतोय का, दुकानात बसतोय, उगीच येते का. पैसा कसा येतो, पैसा कमवतोय का. आत्ता कमवून दाखवा बघू, या क्षणाला लाख रुपये कमवून दाखवा. तुम्ही कमवणारे असता तर. म्हणजे कमवणारा नाही आहे. पुण्य असेल तर येणार आहे, पाप असेल तर राहणार नाही आहे. मग ते येणार आणि जाणार त्याच्या योग्यतेने. मग मी कमवलं हे म्हणणं किती बरोबर. किंवा मी गमवलं, कमवा नाही तर गमवा. गमवलं कोण म्हणत नाही, कमवलं म्हणतो. हां कोणाच्याकडनं तर लॉस झालं समजा, कुठंतरी पैसा नष्ट झाला, कोण म्हणणार आहे हो मी केलं, माझ्यामुळं झालं. आता झालं ते मी काय करणार. जसं रोटली करपली ना, करपवली थोडी म्हणते, पण चांगली झाल्यावर मी केलं. मग तसं धंदा चांगला झाला तर मी केला. पूजा काहीही करत नाही ते, थंड बस देवासारखं काय नाही, फक्त येऊन टेस्ट करून जाते तू ध्यान करायला का म्हणून. तर सांगतायत की व्यवहार आणि निश्चय ह्या 2 पद्धती आहेत. व्यवहारामध्ये तुम्ही पुण्य करताय किंवा पाप करताय, किंवा म्हणा शुभ भाव करताय किंवा अशुभ भाव करताय. निश्चय पद्धति में अपने आप के सहज स्वरूप का ही अवलोकन है. इन 2 बातों में से उत्कृष्ट बात अपने आत्मा के स्वभाव के परख की है.
जेव्हा ज्या समयाला आत्म्याला जाणलं त्या समयाला निश्चय व्यवहार सगळं प्रगट झालंय तिथं. कसं? ज्याला समजलं मी आत्मा आहे त्याला बहिरंगामध्ये काय करावं लागतं? मनुष्य नाही आहे हे समजण्यासाठी, शरीर मी नाही आहे हे शरीर दूर करायचं आहे, कर्म दूर करायचे आहेत, पाप नष्ट करायचं आहे, काय काय करायचं आहे बाहेर. जेव्हा समजलं मी आत्मा आहे त्या समयामध्ये सगळं नष्ट झालं तिथं. ह्याला म्हणायचं ज्या समयाला तुम्हाला यथार्थ बोध झाला तिथं निश्चय पण आहे आणि व्यवहार पण आहे. निश्चय म्हणजे विशालचा मुलगा नाही, निश्चय म्हणजे खरं, रिअल, त्याला म्हणायचं निश्चय. आणि व्यवहार म्हणजे खोटं म्हणा. व्यवहार म्हणजे व्यवहार व्यवहार म्हणजे कहो पर मानो मत. तू कोण आहे? पूजा आहे. कहो पर मानो मत. तू कोण आहे? जीव आहे. हे खरं. निश्चय हे जीव आहे हे निश्चय, निश्चय. आणि पूजा आहे म्हणणं व्यवहार. मी स्मिता आहे व्यवहार, आणि मी जीव आहे निश्चय. काय म्हणते? इन दो बातों में से उत्कृष्ट बात अपने आत्मा के स्वभाव के परख की है. इनमें जो अपना परिणाम लगाते हैं उन्हें जब मोक्ष मिल जाता है इन परिणामों से, तो इससे स्वर्ग मिल जाए तो यह आश्चर्य की बात नहीं है. ज्या समयाला तुला समजलं मी जीव आहे त्या समयाला त्याचं फळ तुला उत्कृष्ट मिळणारच आहे. मग ते त्याच्यामध्ये येणारे इंटरमिजिएट्स काय असतील ते सहजतेने प्राप्त होणार. त्याच्यामध्ये काय आश्चर्याची गोष्ट नाही. जो मनुष्य किसी भार को अपनी इच्छा से बहुत ही सुगमता और शीघ्रता से 2 कोश तक ले जाता है, वह उस भार को पाव कोश ले जाने में क्या खेद मानता है? वह तो उस पाव कोश को गिनती में ही नहीं लेता है, शीघ्र उस भार को ले जाता है. यूं ही जिस भाव में मोक्ष प्राप्त करा देने की सामर्थ्य है वह कौन सा भाव है? जिस भाव पर दृष्टि देने से स्वर्ग भी मिल जाता है और मोक्ष भी मिलता है. अपने अपने पद और योग्यता के अनुरूप वह भाव है अपने आप की सच्ची परख. जो पुरुष अपनी परख नहीं कर पाते वे कितनी ही लोग चतुराई कर ले पर शांति नहीं मिल सकती. इस तरह सबसे पहले अपनी सच्ची श्रद्धा करना ज़रूरी है. काय? मी पुरुष आहे, स्त्री आहे, मी आई आहे, मी मुलगी आहे, ही श्रद्धा कशी आहे? चुकीची आहे. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? मी मुलगी आहे, मी बहीण आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे? ह्याला म्हणायचं व्यवहार. जसं तू पूजा आहे म्हणलं हे व्यवहार आहे, खरं नाही आहे, व्यवहार आहे तो. कारण या शरीरात आहे तोपर्यंत पूजा आहे, त्याच्यातून मरणार आहे का नाही? आजी ओरडायची मला, तुला काय बोलाली का म्हणून. म्हणजे या शरीराला सोडलं की पूजा ही पर्याय संपली. पुढच्या पर्याय कुठं असणार? भक्तीमध्ये. आता पूजा करायची पुढच्या भावात भक्ती. तर मी कोणाची तरी आई आहे, काकी आहे, जे काय तुम्ही मानताय तर हे सगळं व्यवहार आहे. इत्यादि प्रकार की अपने में जो श्रद्धा बसा रखी है उसका फल क्लेश ही है. जेव्हा तुम्ही म्हणता ना मी आई आहे, क्लेशच होणार. का? काळजी होत नाही होय, मग क्लेशच आहे. हो गिरी भैया, सांगायचं तिथं तू जीव आहे, मी जीव आहे, मग क्लेश संपला. कहाँ तो अपने भगवान तक पहुँचना था और कहाँ इस शरीर पर ही दृष्टी रखे रहे. जिथं मला अनुभव करायचा होता, अनुभूतीची शक्ती असते बरं का. तुम्ही अनुभव घ्या आणि सांगा की त्या हलणार नाही जागेवर. तुम्ही आपला क्लेश करत त्याच्या मागे लागलं तर ऐकत नसतं ते. काय सांगाले भैया, त्याला सांगायला उलट का उपदेश? तुला एक सांगणार त्यांना एक सांगणार, बघू कोणाची शक्ती जास्त. तर एक छान चिंतन झालं होतं बरं का असं प्रियाबेन, की सिंह पर्यायामध्ये भगवान महावीरांचा जीव होता अनेक भवाच्या पूर्वी. तर जेव्हा त्या भवामध्ये होता तिथं
सिंहाचं काम काय, अभक्ष खाणं, म्हणजे कुठल्या प्राण्यांना तो मारून खात होता. आणि नेमकं काय झालं, 2 मुनी आकाश मार्गाने चालले होते, आकाशातून अंतर्गमन करणारे असतात. तर त्या मुनींना समजलं की हा तर भावी तीर्थंकर आहे आणि हे काय करतोय. आणि मग ते मुनी खाली आले आणि त्या सिंहाच्या समोर बसले आसमी. आणि काय केलं, मोबाईल नव्हतं त्यांच्याजवळ, तर ते काय करत होते, मस्त असं फेस टू फेस त्यांनी जो नुसतं समोर येऊन उभारले तर त्या सिंहाचे भाव कसे झाले, टक लावून बघत बसला तो. त्यांना मारण्याचे गावाने भाव झाले. हो, मनुष्य आहे, वैरीच असतो मनुष्याचा सुद्धा सिंह, का नाही भाव झाले तसे मारायचे. भूक तर होती त्याला, समोर भक्ष खायलाच बसला होता भक्ष, मग का नाही मारलं त्यांनी मुनींना. ते काही करत नाही. तर काय झालं, का नाही मारलं, असतो तो पण इफेक्ट असतो की तुम्ही जर वैरी असाल तर कुठेही असा येऊन तुम्हालाच मारणार. आणि ते म्हणायचं ना, मुद्रेचा तो प्रभाव असतो एक, जिनमुद्रेचा, कारण त्यांना सगळ्यांच्या विषयी साम्य भाव आहे ना. जसे अंतरंगात परिणाम असतात तसे चेहऱ्यावर उमटतात. आणि त्यामुळे त्या मुनींची मुद्रा इतकी प्रसन्न, इतकी आनंदी होती की त्यांना पाहिल्यावर मारायचे भाव तर झालेच नाहीत, उलट पश्चातापाचे भाव झाले. मी काय करतोय, मी असे का, इतकं का मी हिंसक झालोय, असे सगळे भाव त्याचे झाले. तर त्यावेळेस तिथं त्यांनी एक उदाहरण छान घटवलं, असं की त्याचे भाव कसे परिवर्तित होत गेले. समजा आज सकाळी मुनी त्याला भेटले होते आणि मुनी सांगून निघून गेले, तर दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये मुनींचं चिंतन, कारण अनुव्रत ग्रहण केली होती, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली होती, अभक्षाचा त्याग करून टाकला, मी आजीवनपर्यंत कुठल्याही प्राण्यांना मारून खाणार नाही, सहजतेने असे नियम आणि काय म्हणायचं, श्रावक व्रत घेतल्यावर कोण देणार आहे प्रासूक आहार तिथं. त्यामुळं सगळ्या आहार पाण्याचा पण त्याग झाला सहज, जे मिळालं तर प्रासूक खाईल, नाही तर नाही. सिंह पालापाचोळा खातो का, सिंह पालापाचोळा खातो का तुमच्याकडं, तर त्या दिवसभर रात्रभर त्याच्या डोक्यामध्ये प्रियाबेन कोण दिसत होतं, कोण दिसायला लागलं तुम्हाला, तर त्याच्यासमोर फक्त मुनी. आणि इतकी छान त्याला आनंदाची धारा सुरू झाली होती ना, तर त्याचं काय विचार होते त्या भजनात सांगितलं बरं का. मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे, मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे. त्याला आता कोणाला शेअर करायचं नाही आहे, पण त्याचे भाव इतके छान व्हायलेत ना, म्हणजे मी जेव्हा वाचलं ना, असं त्यात सिंहाच्या भावात प्रवेश करून मी सगळं जाणलं काय असतील त्याचे, असं त्याला किती आनंद झाला असेल. मग एका वक्त्याने घटवलं बरं का, म्हणजे मी हे सगळं सांगते कशासाठी, भाव, त्याचे भाव बघा सगळीकडे आता. तर त्यांनी सांगितलं, जर या काळात तिर्यंचांना मोक्ष असताना त्या क्षणात त्याला मोक्ष मिळाला झाला असता, इतका आनंद झाला होता. जर तिर्यंच नाचू शकले असते ना, सिंह नाचला असता, इतका आनंद झालता त्याला. कशाचा, मैंने मुनिराज देखे सपने में सचमुच में आज रे, मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे, जागे है भाग्य मेरे दर्शन से आपके, जागे है भाग्य मेरे दर्शन से आपके, मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे. चेतन रस झरती वाणी जग के सरताज रे, कितना मीठा संबोधन कितना वात्सल्य है. सगळं आता ते मुनींच्या सांगण्याकडं त्याचा उपयोग आहे ना, त्यामुळं सगळं तो त्यांच्याविषयी म्हणतोय. कितना मीठा संबोधन कितना वात्सल्य है, निर्ग्रंथ सिद्ध जैसे तीर्थ मुनिराज रे,
म्हणजे ते मुनी जे काही संबोधन केले ना त्याच्यामध्ये त्याला बस आनंदच येत होता. अशी मिठास होती त्या उपदेशामध्ये. काय म्हणायचं त्याला, सगळं भव नष्ट करण्याचं औषध मिळालं होतं. तर त्यांच्याविषयी इतकी कृतज्ञता, किती वात्सल्य होतं त्या मुनींच्या शब्दामध्ये, असं तो सांगतोय. काय म्हणले, मी असं बसायचं, मीच दिसावी, त्यांना मी दिसे ना, तू दिसायला लागली, माहिती का. मुक्ति का मार्ग मुझको मुनिवर जी दे गए, सारी थकान भव की हर कर वो ले गए, कहते वनराज नहीं तुम हो जियराज रे, कहते वनराज नहीं तुम तो जियराज हो, मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे. सगळे एक शब्द असे त्या सिंहाच्या पर्यायात विचार करून समजून घेतलं तर छान आनंद येईल. कसे त्या मुनींचे भाव पाहून याचे भाव परिवर्तित झाले. मुक्ति का मार्ग मुझको मुनिवर जी दे गए, सारी थकान भव की हर कर वो ले गए, कहते वनराज नहीं तुम हो जियराज रे. तू वनराज आहेस ह्या अभिमानात होतास आजपर्यंत, पण तू जीवराज आहेस हे जेव्हा समजलं तेव्हा सगळे विकल्प तुटले सगळ्या विषयीचे. करुणा के सागर कैसी करुणा बरसा गए, करुणा के सागर कैसी करुणा बरसा गए, पर्याय बुद्धि छोड़ो हमको समझा गए. डोळे बंद करा आणि ऐका. एवढं सुंदर अनुभव आहे ना, आनंद यायला पाहिजे आपल्याला. डोळे फिरले की ते सिंह राहिलेला असतो जंगलात, आपण गेलेला असतो तिसरीकडेच. करुणा के सागर कैसी करुणा बरसा गए, पर्याय बुद्धि छोड़ो हमको समझा गए. सगळा उपदेश त्यांनी सांगितला बरं का भजनात नाही. या तो सिंह सांगतोय असं ऐका, म्हणजे समजेल की त्याला काय ग्रहण झालं त्या उपदेशातून. पर्याय बुद्धि छोड़ो हमको समझा गए. तू सिंह आहेस, ही पर्याय बुद्धी आहे तुझी. तू दुःखी आहे, तू संसारी आहे, ही सगळी पर्याय बुद्धी आहे तुझी. पर्याय बुद्धि छोड़ो हमको समझा गए, सम्यक्त्व देने आए वैदेही नाथ रे, मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे. सम्यक्त्व देऊन गेले साक्षात मला ते, असे ते स्वतः कसे होते, वैदेही नाथ रे, म्हणजे देहात राहणारे असताना सुद्धा वैदेही म्हणजे देहापासून रहित होते असे ते मुनिराज. विषयों की आशा तृष्णा दिखे नारंच रे, विषयों की आशा तृष्णा दिखे नारंच रे, वाणी अमृत सी झरती तू है भगवान रे, वाणी अमृत सी झरती तू है भगवान रे, जीवन को धन्य कर दो बनना भगवान रे, मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे. म्हणजे त्यांच्या उपदेशाला ऐकून आता कुठल्याही विषय तृष्णेमध्ये माझं आता चित्त नाही. विषय तृष्णेपासून मला त्यांनी सोडवलं. विषयों की आशा तृष्णा दिखे नारंच रे. कुठले भोग भोगायचे विचार आले आता, काय खायचंय काय प्यायचंय, समोर असताना सुद्धा आता भक्ष असलेल्या वस्तू सुद्धा खाण्याचे भाव नाही राहिले आता. वाणी अमृत सी झरती तू है भगवान रे. अशी वाणी झरत होती त्या मुनींच्या मुखातून की तू भगवान आहेस. हे मला कोणी आजपर्यंत सांगितलं नाही, आज मला ऐकायला मिळालं. माझे भाव, माझं जीवन धन्य झालं, माझी पर्याय धन्य झाली आज, असे त्याचे भाव. जीवन को धन्य कर दो बनना भगवान रे. तुला आज हा भाव मिळालाय तर काय बनायचंय, म्हण मी सिद्ध बनणार.
म्हण काय, मी सिद्ध बनणार. त्यासाठी मला पर्याय मिळाली आहे. कुठल्या भवात जाऊन पडणार आहे इथून पुढं कोणाला माहीत आहे. मग आज मिळालंय ना मला हा चान्स, मी सोडणार नाही. अस्मी, मी इथं आहे. काय म्हणले, मी कोण आहे, मी सिद्ध बनणार. जर सिद्ध बनायचं तर सिद्धांसारखं ध्यान करावं लागतं, सिद्धांसारखं स्थिर राहावं लागतं. मग माझ्या ज्ञानामध्ये मी राहिलो तर स्थिरता येणार, अन्यथा भरकटावं लागणार. म्हणा बघू 2 लाईन, काय ऐकला कळेल मला. मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे, मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे, जागे है भाग्य मेरे दर्शन से आपके, जागे है भाग्य मेरे दर्शन से आज रे, मैंने मुनिराज देखे सचमुच में आज रे. 4 हाथ आगे की भूमि देख देख कर चलते थे, क्षण क्षण में अंतर्मुख हो आत्मस्वभाव निरखते थे, तन छावर मुनिवर चरणों में आपके, मैंने मुनिराज देखे जंगल में आज रे, अंतर और बाहर से वो तो वीतराग ही दिखते थे, पर द्रव्यों और पर भावों से भिन्न स्वयं को लखते थे, मैं जीवन चाहूँ मुनिवर जैसा ही आपके, मैंने मुनिराज देखे जंगल में आज रे. आपल्याकडे असलं काय माहीत नाही ऐकून, त्यामुळे काय ते चाल कुठीकडचं कुणीकडची तर कुणीकडे चालली. म्हणजे म्हणायचं काय, त्यांचे भाव असे झाले की किती धन्यता आहे, त्या मुनिराजांचं जीवन धन्य आहे, त्यांनी मला असा उपदेश दिला तर मी धन्य झालो, अशी त्याची धन्यता. धन्य हो सिंह राजा धन्य आराधना, स्वधर्म स्वर्ग पाया सफल हुई साधना, जयवंत जैन शासन निर्ग्रंथ संतरे. म्हणजे सिंहपरातून त्यांनी त्या सम्यक्त्वाला धारण करून संयमाचं पालन करून कुठे गेला, स्वधर्म स्वर्गामध्ये गेला. समाधी मरणाला साधल्याचं फळ त्याला, त्याची साधना सफळ झाली आणि तो तिर्यंच पर्यायातून स्वर्गामध्ये गेला. म्हणजे एक तिर्यंच मरून अस्मी कुठं जाऊ शकतो, स्वर्गात जाऊ शकतो. कसं काय, सिंह स्वर्गात पण जाऊ शकतो. कल्पना होती का तुम्हाला? कुठं जातो माहिती आहे, कुठल्या नरकापर्यंत जातो सिंह, कुठल्या नरकापर्यंत जातो, 7व्या नरकात जात नाही. 7व्या नरकात फक्त 2च जाणार, कोण, मनुष्य आणि मासा, 2 मिळून फक्त 7व्या नरकात जाते. सिंह कुठपर्यंत जातो, 6व्या नरकापर्यंत जातो सिंह. नाही, हां 5व्या नरकापर्यंत सिंह आणि 6व्या नरकापर्यंत स्त्री. म्हणजे स्त्री सिंहापेक्षा डेंजर असती, माहिती का भैया. म्हणून मी अनुभव करतोय. म्हणजे म्हणून तर त्या स्त्रियांना जास्त घाबरा म्हणून सांगितलं जाते. ते सिंहाला घाबरू नका, त्यापेक्षा सिंह बरोबर चाललंय प्रिया भाभी आणि बाजूनी स्त्री चालली आहे नवऱ्याची. कोणाबरोबर जाणार सांगा नवरा. म्हणजे तो सिंह तुमच्या एका भावाचा घात करेल, पण स्त्री कशी असती, ती ईर्षाळू असते, त्यामुळं भवाचा घात करेल. चला जाऊ देत, कुठल्या स्त्रीला आपल्याला नावं ठेवायची नाहीत. कृतज्ञता को ज्ञापित करने मुनि डिग गया, देखा एक अचरज भारी ध्यानी मन मगन मुनि, दोनों मुनि श्रेणी मांडी हो गए भगवान रे, मैंने मुनिराज देखे जंगल
त्या मुनिराजांकडे तो असं टक लावून बघतोय की त्यांची साधना ते जेव्हा उपदेश देऊन फिरले ना तर ते जाईपर्यंत तो त्यांना टक लावून पाहत होता. म्हणजे ते जाऊ नयेत, माझ्याजवळच थांबावेत असे त्यांचं वाणी माझ्यावर झरत राहावी इतके त्याचे उत्कट भाव होते. आणि त्या मुनींनी तर आपलं कल्याण केलं, आपली श्रेणी मांडली आणि ते भगवान झाले. पण आपण काय करतोय, त्यांना फक्त नमन करत बसा हे नाही सांगायचं आहे. तर त्याला असे भाव झाले की मी सुद्धा भगवान बनणार. आणि त्यामुळं त्यांनी तसा पुरुषार्थ केला. कुठले 2 मुनी होते सांगा? त्यांना नाव होती 2. नाही, मुनींची नाव माहिती आहेत? सगळे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडता इतके मोठे मोठे. तर ते मुनी होते अमित गती आणि अमितंजय. चारण मुनी 2 होते, त्यांची नावं होती अमित गती आणि अमितंजय. त्यांची मुद्रा पाहून त्यातील निशब्द उपदेश ग्रहण केला जेव्हा त्या सिंहानी, त्यावेळेस त्याला जातीस्मरण झालं. आणि आपल्या पूर्वभवातल्या अनेक वेदनांना त्यांनी आठवलं. कारण अनेक भवामध्ये तो दुर्गतींमध्ये गेला होता, अनेक ठिकाणी कुमरणाला प्राप्त झाला होता, निगोदादी पर्यायांमध्ये अनेक वेळा जन्ममरण करून आला होता. आणि मग तिथून बाहेर पडून या जीवाला आज हा भव मिळालाय, इथं उपदेश मिळालाय, तर त्याचं त्यांनी सार्थक केलं आणि सम्यक्त्वाची प्राप्ती केली. त्याच्या डोळ्यातून अशी निरंतर अश्रुधारा वाहू लागली की किती आपण आज उपकृत झालोय. म्हणजे त्यांनी आपल्याला उपदेश दिला तर तो माझ्यासाठी किती ग्रेट आहे हे त्याला आज त्याचे भाव ते सांगत होते. त्यामुळे एका समयामध्ये काय झालं, अनंतानुबंधीचा अभाव झाला. दुसरं अप्रत्याख्यानावर्णाचा सुद्धा अभाव झाला. तिसरं अभाव करशील प्रत्याख्यानाचा अभाव होत नाही, कारण तो मुनींनाच होणार. 5व्या गुणस्थानामध्ये प्रत्याख्यानावर्णाचा उदय असतो. तर तो अनंतानुबंधी अप्रत्याख्यान या 8 कषायांना नष्ट करून अणुव्रती झाला. म्हणजे आज जर तुमच्या बाजूला असता तो सिंह तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पंचम गुणस्थानवरती आणि श्रावक व्रत घेतलेला. आपण असंयमी अविरत गुणस्थानामध्ये असणारे, त्याच्यासमोर आपण हीन ठरलो असतो. जरी पशूंना मोक्ष असता तर सिंह तेथेच मोक्षाला प्राप्त झाला असता, इतकी विशुद्धी वाढली होती त्याची. म्हणून सांगायचंय यत्र भाव शिवम दत्ते देवकीय दूरवर्तिनी. असे भाव प्रगट झाले होते की त्या भावाने मोक्ष मिळाला असता. पर्यायाची अडचण होती म्हणून, नाहीतर ते भाव त्याला मोक्षाला नेणारे होते. त्यामुळं तो हे श्लोक म्हणायचं होतं मला त्या सिंहासाठीच लावल्यासारखं वाटलं. काय की जो भाव त्याला मोक्ष देणार होता त्या भावाने त्याला स्वर्ग सहज मिळाला. स्वर्गासाठी म्हणून त्यांनी सम्यक्त्व धारण केलं नाही, अणुव्रत घेतली नाही, समाधी मरण साधलं नाही. जे काही केलं ते स्वभावाच्या साधनेसाठी आणि त्याच्याद्वारे त्याला ते पद सहज प्राप्त. जर अणुव्रत घेतली तर 5वं गुणस्थान. तेच ना, श्रावकाला 5वं गुणस्थान. आता तो पण श्रावक झाला. सिंह जेव्हा त्यांनी अणुव्रत घेतली त्यावेळेस तो 5व्या गुणस्थानामध्ये गेला. मग जो पंचम गुणस्थानात असतो 4थ्यात अनुभूती सुरू झाली की. पण तो जीवव्रती आहे 4थ गुणस्थानात. आणि मग व्रतसहित सम्यक्त्व सहित व्रत जेव्हा अंगीकार करतो तेव्हा 5वं गुणस्थान सुरू झालं. त्यामुळं सांगायचं की जर त्याच्या त्या विशुद्धीच्या निमित्तात कदाचित तो प्रगती करत गेला तर पुढं तर मोक्षाची प्राप्ती त्याला झालीच. म्हणून सांगायचं आहे सगळं कशाने घडणार आहे हो? भाव. सगळ्याचं मूळ काय आहे? तुमचे परिणाम. कसे असतात परिणाम आपले? आपल्या परिणामात म्हटलं ना आता 2-4 दिवसामध्ये तेच सांगितलं की तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये नफा पाहिजे, काय म्हणायचं त्याला, एक्सपांड करायचं आहे, त्याच्यामध्ये सगळी धडपड करणार. मग तुम्हाला धर्मामध्ये नको आहे का मोठं फळ? मग काय करतोय धर्मामध्ये जास्त?
कालच्यापेक्षा आज धर्म जास्त केला सांगा बघू. हो म्हणून प्रिया भाभी, कालच्यापेक्षा आज मोह जास्त केलाय. काय काल मम्मी घरी नव्हती, आज मम्मी जवळाला म्हटल्या जास्त मोह का? हो म्हणा की खरी मम्मी इथं आहे तिथली दिसली का तुम्हाला? मी निर्मोह मम्मी सांगते, तुम्ही लगेच मोहीकडे गेलात. म्हणजे मोह नष्ट करणारे मिळाले म्हटल्यावर आपला मोह वाढवायचा नाही बरं का तिथं सुद्धा. म्हणजे देवशास्त्र गुरुचा मोह सुद्धा तुम्हाला बाधकच असतो. काय म्हणले ऋषभ, मम्मी मिळाली आनंद झाला का? म्हणजे मोही बनलो तर संसार वाढणार आहे. निर्मोहतेची शिकवण घ्या तिथं आलो तरी. म्हणजे अशी माता असावी. काय करायला पाहिजे? निर्मोही बनवा आपल्या मुलांना. कारण हे संस्कार कुठे देणार नाही आहे कोण. काय म्हणले सोनी, काय बनवायचं म्हणली का? एकदा तरी सांग तू. दीक्षाच घे तू, आरिका हो, मुनी हो. किती वेळा सांगितलं सांगास मी? काय सांगते? हां खोटं बोलायचं रे शास्त्रासमोर. बघ काय असमी काय म्हणती? तूच घे म्हणती का तू आणि मी दोघं घेऊ म्हणती? ते पण सांग. म्हणजे आपण आपल्या मुलांना हे संस्कार करा. तू मुनी हो. प्रियाबेन विचारू काय ऋषीला फोन करून? मम्मी काय सांगितली? मुनी हो म्हणून. योगिताबेन म्हणा बघू माझ्यासमोर. काय बघाले प्रज्वल काय म्हणती? म्हणजे आपण हे संस्कार करा, बाकीचे संस्कार न सांगता घडणार आहेत त्यांच्यावर. आणि याचं फळ आहे ते भवाभवामध्ये आपल्याला कार्यकारी ठरणार. म्हणून सांगितलं की एक भव फक्त स्वतःसाठी द्या तर सगळ्या भवामध्ये रक्षण आहे आणि शीघ्र आपल्याला अनंत सुखाची प्राप्ती होणार. काय सांगता पंडितजी? ऋषभला सांगितलं का तू मुनी हो, तू मोक्षाला जा, तू आनंदी हो, हे सांगायचं आपण. बाकी सगळं तर तू काय इंजिनियर हो डॉक्टर हो न सांगता होणार ते तर त्यासाठी आपल्याला आपली गरज नसते त्यांना. त्यामुळं आपल्याला जे मिळालंय कळालंय ना ते त्यांना सांगा. आधीला पहिला सांगा काय तू मुनी हो, साधना कर, आनंदात राहा. आनंद पाहिजे का नको पोरांचं तुम्हाला? सगळं कष्ट तुमचं ह्याच्यासाठी असतं की पोरं सुखी राहावीत. मग सुख बाहेर संसारात कष्ट केल्याने मिळणार नाही आहेत, उलट धर्म दिल्याने त्यांना आनंद मिळणार आहे. मग जे आपल्याला मिळालं नाही ते त्यांना मिळालं पाहिजे. म्हणून आपण त्यांना धर्म द्या आणि हे संस्कार द्या की तुम्ही तुमचं आत्मकल्याण करा. जे आम्ही नाही केलं ते तुम्ही करा. आणि मग हे भाव असतात ना, ह्या भावाने तुमचं रक्षण होणार आहे. काय म्हणले भाभीजी? त्याला सांगितलं म्हणून त्याचं कल्याण होईल नाही होईल, पण तुमचं रक्षण झालं. तुम्हाला भवाभवात मिळणार असे की जे स्थितीकरण करतील. का मिळालेत आत्ता गुरु सांगा असे तुम्हाला? तुम्ही केलेत ना भाव काहीतरी असे म्हणून सांगणारे भेटलेत. मी का सांगाले सांगा? म्हणजे मला कोणीतरी तुम्ही पकडून सांगितलंय मागच्या जन्मात म्हणून तुम्हाला तुमचं रिटर्न द्यायला लागले. शेवटी आपल्याला आपल्या परिणामांना सांभाळायचं आणि त्याच्यामध्ये पुरुषार्थ करा तर आपल्याला सुद्धा मोक्ष अवघड नाही. हो एकदा म्हणायचा श्लोक. यत्र भावः शिवं दत्ते द्योकी यद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति. पाठ आहे का नाही? तिथं होतं नाही तर मी आज घेतलं नाही इकडं. सांगा अर्थ काय होतं? प्रियाबेन अर्थ सांगा. यत्र भावः शिवं दत्ते. बरोबर. चार कोस भार नेऊ शकतो. नेतो काहीतरी नेतो. 4 कोस जर तो नेतोय तर काय बाधा आहे? काही बाधा नाही. म्हणून सांगितलं आपण ओझं किती न्याय लागलोय, कुठून कुठंपर्यंत न्यायलोय, अनेक भवात न्यायलोय. कसलं ओझं सांग? हे माझी आई, हे माझे वडील, हे माझे मोही, हे मला पाहिजेत, हा भार आपण अनेक भवात नेतोय. तो भाव तुम्हाला नियमाने त्या मोक्षापासून दूर न्यायला लागलाय. मग तुम्हाला मोक्ष अवघडच आहे. म्हणून आपल्या भावांमध्ये अशी सुधारणा, अशी विशुद्धी करा जेणेकरून की
इथं परिणामातून या भावात सुटलं पाहिजे. भलेही तुम्ही बहिरंगात सोडा न सोडा, सुटेल नाही सुटेल, पण भाव तरी तोडा ना त्याच्याशी. जे सकाळी दुपारी सांगितलं सगळं संग आहे ना, अंतरंग परिग्रह आहे तो जास्त घातक असतो. बहिरंग परिग्रह सुटणार पण अंतरंग सुटत नाही. म्हणून तर तुम्ही मागच्या भावात पण संसारी होता, या भावात पण संसारी आहे. पुढच्या भावात जर संसाराचा नाश करायचा आहे तर सोनी काय करायचं? सोड, ही माझी मुलगी नाहीच. जेवढे संस्कार करणार तेवढं आपल्यासाठी फायदेशीर आहे. हो. जाणा स्वतःच्या शुद्ध सिद्ध आत्म्याला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये 5 पाप नाहीतच. मी तर स्वभावानेच निष्पाप आहे, निष्कर्म आहे. पहा, या आत्म्यामध्ये संसार नाही, संसाराचे दुःख नाहीच. संसार करणे माझा स्वभाव नाहीच जाणा. अनादि अनंत हा मी ज्ञाता द्रष्टाच आहे. निष्परिग्रह स्वरूपोऽहम्, अशरीरी स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन.